हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांना आज शिवराज्याभिषेकानिमित्त मी मानाचा मुजरा करतो आणि महाराष्ट्राच्या सर्व जनतेला आजच्या दिवशी शुभेच्छा देतो। खरं तर शिवराज्य दिवस हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा हा दिवस आहे आणि महाराष्ट्राचं सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन लोकाभिमुख गतिमान आणि लोकाभिमुख सरकार आणि पारदर्शी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही पुढे जातो आहे। महाराष्ट्रामध्ये यावर्षी संपूर्ण राज्यभर छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान आम्ही सुरू केलेलं आहे आणि आजच्या राज्याभिषेक दिनानिमित्त या अभियानाला अत्यंत महत्त्वाचं स्थान मिळालेलं आहे। या अभियानाच्या माध्यमातून 50 लाख परिवारांना या ठिकाणी विविध योजना 55 योजनेच्या माध्यमातून महसूल खात्याने ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या माध्यमातून सेवा हमी कायद्याच्या माध्यमातून आम्ही लाभ पोहोचवलेला आहे। यावर्षीचा आम्ही जो राज्याभिषेक दिन साजरा करतो आहे तो 50 लाख परिवारांना वेगवेगळ्या योजनांचा सरकारी योजनेचा लाभ देऊन या ठिकाणी पूर्ण करतो आहे। मी या ठिकाणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी देवेंद्र फडणवीसजी आमच्या दोन्ही सरकारचं डबल इंजिन सरकारचं या ठिकाणी जे काम आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन सुरू आहे आणि आजचा राज्याभिषेक दिनसुद्धा आमच्याकरता सुशासनाचा राष्ट्रभक्तीचा आणि प्रेरणेचा आहे। यातूनच प्रेरणा घेऊन आमचं राज्य सरकार पुढे जाईल। आज राज्य सरकारमध्ये एक महत्त्वाचा निर्णय आम्ही करतो आहे। राज्यामध्ये ज्या 5.5 लाख हेक्टर देवस्थान इनाम जमिनी आहे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून देवस्थानला जमिनी मिळाल्या होत्या, त्या 5.5 लाख हेक्टर जमिनीवर अनेक अतिक्रमण झालेले आहे। देवस्थानच्या जमिनी राहुनी देवस्थानाकडे नाही आहे। या ठिकाणी ज्यांनी हितसंबंध तयार केले त्याचे हितसंबंध लागलेले आहेत, काही कुळ कायदा लागलेला आहे, काही ठिकाणी वहिवाट लागलेली आहेत आणि त्यामुळं देवस्थानच्या जमिनी असूनही देवस्थान वापर करू शकत नाही, अतिक्रमित आहे। आणि म्हणून देवेंद्र फडणवीस सरकार आमच्या सरकारने विचार केला होता की महसूल खात्याने यामध्ये पुढाकार घ्यावा, कारण जमिनी या महसूलच्या आहे आणि त्यामुळे या जमिनी पुन्हा देवस्थानला परत मिळाव्या, देवस्थानाचे हक्क साबित व्हावेत, देवस्थानचं अतिक्रमण सरकारने कमी करून देवस्थानला द्यावं, कारण देवस्थान जमिनी अतिक्रमण कमी करू शकत नाही, इतकं बलाढ्य लोकांचं अतिक्रमण आहे। देवस्थानच्या जमिनीवर बलाढ्य लोकांचं अतिक्रमण असल्यामुळे देवस्थान खाली करू शकत नाही आणि त्यामुळे सरकारने जसं वक्फ बोर्डामध्ये आहे की सरकार जमीन खाली करून देतं, तसा कायदा या राज्यामध्ये यावा, देवस्थानला 5.5 लाख हेक्टर जमीन त्या ठिकाणी मिळाव्यात आणि कुळ कायद्याचंही संरक्षण व्हावं, ज्या कुळाने गेलेल्या आहेत त्या कुळाने द्याव्यात, अशा वेगवेगळ्या स्वरूपाचा एक कायदा महाराष्ट्र सरकारने आणण्याचा विचार केला होता। 6 मेला आम्ही या ठिकाणी कायद्याचं प्रारूप हे पब्लिक डोमेनला टाकलेलं होतं आणि 1 महिना काल 5 जूनपर्यंत यावर देवस्थान समितीचे आक्षेप मागितले होते। मला गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्राच्या सर्व देवस्थानांनी यामध्ये भाग घेतला, त्यांनी आपापले आक्षेप सरकारकडे पाठवले। आता आम्ही विचार करतो आहे की आक्षेप फार मोठ्या प्रमाणावर आहे म्हणून जो प्रारूप आणि जाहीर केलेला आहे ते सध्या स्थगित करतो आहे आणि राज्यामध्ये आमचे ACS महसूल श्री विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली 2 विभागीय आयुक्त, 2 कलेक्टर, 3 उपसचिव आणि 15 देवस्थानचे प्रतिनिधी यांची एक समिती तयार करून हा जो कायदा आता आला आहे, हे जे आक्षेप आले आहे या सर्व आक्षेपाची सुनावणी घेऊन नवीन कायदा आम्ही या राज्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो आहे। 15 ऑगस्टपर्यंत आमचे ह्या सर्व जे काही सजेशन आले आहेत, सूचना हरकती आल्या आहेत, यावर आम्ही आता या सूचना हरकतीवर सुनावणी घेऊ। 15 ऑगस्टपर्यंत सुनावणी होईल। 15 ऑगस्टपर्यंत आम्ही सुनावणी घेऊ। 15 सप्टेंबरपर्यंत आम्ही पुन्हा नवा कायदा राज्यामध्ये आणू आणि येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये हा कायदा देवस्थानला जसा पाहिजे तसा कायदा, देवस्थानचे हक्क अबाधित ठेवणारा कायदा, देवस्थानला मजबूत करणारा कायदा या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये येणार आहे
आणि त्यामुळं काही देवस्थान समितीच्या मनामध्ये आणि खास करून हिंदुत्ववादी संघटनेच्या मनामध्ये या कायद्याबद्दल काही संभ्रम निर्माण झाला होता, या कायद्याबद्दल काही त्यांना वेगळं वाटलं होतं. त्यांनी आपला संभ्रम दूर करावा. सर्व देवस्थान समितीने देवस्थान समितीने या कायद्यासंबंधी आपला संभ्रम दूर करून प्रत्येक पत्राची सुनावणी, प्रत्येक आक्षेपाची सुनावणी घेऊनच सरकार पुढे जाईल हे मी आश्वस्त करतो. आणि आज देवस्थान निर्मूलन कायदा हा आता स्थगित करतो आहे आणि हा स्थगित करून पुढच्या 3 महिन्यामध्ये नवा कायदा महाराष्ट्रामध्ये आणण्याचा आम्ही प्रयत्न करू. नव्या कायद्याचा फायदा किती मंदिरांना होईल आणि संघ परिवारातल्या काही संघटनांनी याला विरोध केला होता, त्यांचं कसं निराकरण होईल काय सांगा? मी आधीच सांगितलं की ह्या कायद्याचा सरळ उद्देश काय होता. काही ठिकाणी गैरसमज तयार झाला आहे. तो गैरसमज काय झाला याच्याबद्दल मला माहिती नाही, पण कायद्याचा मुख्य उद्देश होता, जर कायदा सरकारला आणायचा असता तर डायरेक्ट सभागृहात आम्ही आलो असतो. पब्लिक डोमेनला का गेलो आहे? पब्लिक डोमेनला एवढ्याकरता गेलो की या कायद्यावर जनतेने आक्षेप घ्यावे, देवस्थानने आक्षेप घ्यावे, असं मी या ठिकाणी पब्लिक डोमेनला गेलो आहे. पब्लिक डोमेनला झालं म्हणजे जनतेची सुनावणी घेणं आहे आणि त्यामुळे जे आक्षेप आता आले आहेत त्यांची सुनावणी होईल. आमची एवढी मोठी समिती बनणार आहे, 15 प्रतिनिधी देवस्थानचे राहणार आहे आणि त्यातनं विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण 5.5 लाख हेक्टर जमिनीचा प्रश्न आहे ज्या देवस्थानच्या मालकीच्या आहे. त्याची विल्हेवाट लावायची आहे, नाहीतर या जमिनी कधी जातील देवस्थानच्या हातून माहीत पडणार नाही. आणि म्हणून हा कायदा अधिक चांगला कायदा आणण्याचा आम्ही प्रयत्न करू. पण हे मात्र खरं आहे की देवस्थानाचे हक्क त्या ठिकाणी मिळवून देणे, देवस्थानच्या प्रॉपर्टी त्यांना मिळणे, अवैधप्रमाणे झालेले अतिक्रमण दूर करणे हे यामधला उद्देश होता. मात्र काही देवस्थानांनी गैरसमज केला आहे, तो आम्ही दूर करू आणि येणारा कायदा हा देवस्थान समितीचे 15 लोक जे असतील त्या पद्धतीने मान्य करू आणि पुन्हा हा कायदा तयार झाल्यानंतर 1 महिना पुन्हा पब्लिक डोमेनला टाकू आणि पुन्हा त्याची आक्षेप घेऊन मगच अधिवेशनामध्ये आम्ही समोर जाऊ. आणि देवस्थानच्या जमिनीवर ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे 15 प्रतिनिधी असणाऱ्या देवस्थानचे महसूल मंत्री नियुक्त करेल असं त्या ठिकाणी प्रतिनिधी असणार आहे. जे प्रतिनिधी मला अर्ज करतील त्यावर ज्यांना देवस्थान इनाम जमिनीच्या कायद्याचा अभ्यास आहे, काही ॲडव्होकेट्स आहेत जे हायकोर्ट सुप्रीम कोर्टपर्यंत लढलेले आहेत, याचाही आम्ही विचार करणार आहेत. कारण कायदा तयार करताना उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्टाचे देवस्थान इनाम जमिनीकरता ज्यांनी केसेस लढल्या आहे त्यांनाही घ्यावं लागेल आणि त्यामुळे त्यांना आम्ही घेणार आहे. मी नियुक्त करेल ते लोक राहणार आहे. काही ठिकाणी माहूर असेल, सातारा असेल, या ठिकाणी हजारो एकर जमिनीवर सातबाऱ्यावरती देवस्थानांची नावं आहे. शेतकरी अनेक वर्षापासून पिढ्याने पिढ्या वाहत आहे. या प्रकरणांमध्ये काय होणार आहे? मी तेच सांगितलं, या कायद्याचा उद्देश असा होता की ज्या जमिनी 100 वर्ष 200 वर्ष देवस्थानाच्या ताब्यात नाही आहे, त्या वहिवाटीत आहे, कुळामध्ये लागलेल्या आहे, त्याचा एक काहीतरी वेगळा निर्णय करावा लागेल. कारण त्या जमिनी आता वापस करू शकत नाही. 100 वर्ष झाले आहेत, वेगवेगळे हक्क प्रस्थापित झाले आहेत, हितसंबंध प्रस्थापित झाले आहेत. त्यामुळे त्यांच्याकरता वेगळी कलम आणावी लागेल आणि ज्या देवस्थानाला सरसकट मिळू शकतात त्या सरसकट घ्याव्या लागतील. ज्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाने, हायकोर्टच्या निकालाने ज्या जमिनी प्रायव्हेट लोकांकडे गेलेल्या आहेत त्याच्याबद्दल काहीतरी देवस्थानाला मिळावं, काहीतरी शहर देवस्थानाला मिळावा, एक विन विन सिच्युएशन तयार व्हावी असाही विचार आम्ही करणार आहोत. तशा त्या गेल्या आहेत, त्या परत मिळणं कठीण आहे कायद्याने आणि त्यामुळं असा एक कायदा महाराष्ट्र असावा जो देवस्थानचे हक्क या ठिकाणी अबाधित ठेवणारा असावा. याला जोडून एक प्रश्न असा आहे, या जमिनी देवस्थानाला मिळाल्यानंतर मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, यापूर्वी सरकारची योजना आहे, मागेल त्या देवस्थानाला मेडिकल कॉलेज आपण देतो, पुण्याला दिलं आहे, शेगावला इंजिनिअरिंग कॉलेज आहे. या जमिनी परत मिळाल्यावर मोठ्या प्रमाणामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज, इन्स्टिट्यूट, टेक्निकल एज्युकेशन अशा संस्था उभारण्याला मदत मिळेल देवस्थानाला. 100% देवस्थानच्या जमिनी आज ज्या या ठिकाणी अतिक्रमित आहे आणि या अतिक्रमित जमिनी आज देवस्थानाला वापरता येत नाही. आज असा कुठलाही कायदा नाही. जसं वक्फ बोर्डमध्ये कायदा आहे, जर वक्फच्या जमिनी असतील तर सरकार त्या जमिनीचं अतिक्रमण काढून वक्फला देतं. देवस्थानचा कायदाच नाही आहे आणि त्यामुळे हा एक कायदा आणावा लागेल ज्या कायद्याने सरकार देवस्थानचे अतिक्रमण काढून देवस्थानाला जमीन देतील. आज या ठिकाणी महत्त्वाचं आहे की आपल्याला काही करून देवस्थान इनाम जमिनीचा कायदा करून देवस्थानाचे हक्क प्रस्थापित करणे आणि देवस्थानाला मजबूत करणे आणि ज्या ठिकाणी सुप्रीम कोर्ट, हायकोर्टाचे निकाल आहेत त्या निकालाचे आधार घेऊन
प्रायव्हेट प्रॉपर्टी झालेल्या आहेत देवस्थानच्या, त्याबद्दलही वेगळा विचार सरकार करणार आहे. पॉलिटिकल प्रश्न विधान जरा परिषद काय आजच्या कार्यक्रमात मराठी उद्या ना मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहे. आज वडेट्टीवार म्हटले की वारांगणांना लाजवेल असं विधान परिषदेचं राजकारण झालेलं आहे. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, कुठल्याही निवडणुकीमध्ये आम्ही कोणालाही ज्यांनी फॉर्म विड्रॉ केले त्यांना विचारा, आम्ही आव्हान केलं होतं की पेट्रोल डिझेलच्या क्रायसिसमध्ये निवडणुका करू नका. आम्ही हेही आव्हान केलं होतं की ज्या ठिकाणी 70% 80% महायुतीचं मतदान आहे, शेवटी मतदानावर निवडणूक आहे. 70-80% मतं एका बाजूला असतील आणि 20% असतील तर कशाला निवडणूक पाहिजे आहे. शेवटी निवडणुकीची प्रक्रिया करावी लागतं. पण तुम्हाला जर 800 मतं, नागपूरमध्ये आता 700 मतापैकी 500 मतं बी जे पीकडे आहे, 200 काँग्रेसकडे आहे. अशावेळी निवडणूक लढून फायदा काय. शेवटी मतदान होणार आहे. म्हणजे 15 दिवस आचारसंहिता चालेल, 15 दिवस कामं खोळंबतील, कशाला निवडणूक. जर काँग्रेसचं बहुमत असतं तर आम्ही सोडून दिलं असतं. पण 17 सीटमध्ये एकाच सीटमध्ये काँग्रेसचं बहुमत नाही आहे. महायुती 70-75% मतं घेऊन आहे. अशावेळी निवडणुका घेऊ नका अशी विनंती मी हर्षवर्धन सपकाळांना केली, मी जयंत पाटलांना केली, शरद पवार साहेबांना केली आहे. पण शेवटी निवडणुकीत लढलेले आहेत. ज्या ठिकाणी लोक ऐकले त्या ठिकाणी बिनविरोध झालं. जिथं बिनविरोध झालं ते काही पैशानी झालं किंवा राजकारणाचं प्रेशर टाकण्यात आलं किंवा सरकारचा सत्तेचा दुरुपयोग झाला असं काही नाही. त्या लोकांनी सांगा, विड्रॉ केलेल्या लोकांनी कोणत्याला फोन केला का. हां, आपणही म्हटलं आहे सहानुभूतीपूर्वक, बरं विड्रॉ केलं तर बरं होईल, कशाला निवडणूक करायची. त्यांनी मान्य केलं. त्या ठिकाणी निवडणुका झाल्या. आणि काँग्रेस पार्टीचे नेते सांगतात ते निवडून आणू शकतात काय लोकांना. त्यांच्यामध्ये धमक आहे का. तिकीट दिले म्हणजे झालं का. काँग्रेसच्या नेत्यांना धमक आहे का त्यांना निवडून आणण्याची. आता चंद्रपूरमध्ये तिथल्या शैलेश अग्रवालने विड्रॉ केला. धमक आहे का काँग्रेसमध्ये निवडून आणण्याची. वडेट्टीवारजी त्या टीममध्ये धमक होती का निवडून आणण्याची. नव्हती. यवतमाळमध्ये धमक आहे का. 75% मतदान BJP शिवसेना महायुतीचं आहे. नागपूरमध्ये आता नागपूरला निवडणुका लढतात आहे. काय होणार आहे यांचं. उलट त्यांचे मतं फुटतील. त्यांचे मतं त्यांना द्यायला तयार नाही लोक. त्यामुळं या पद्धतीचं राजकारण करण्यापेक्षा राज्यामध्ये लोकशाहीमध्ये लोकाभिमुख राजकारण केलं पाहिजे. सर्वांनी एकत्र येऊन मान्य केलं पाहिजे की आमच्याकडे मतदान नाही आहे. भाजपला जर वाटलं असतं आम्हाला मतदान नाही, आम्हाला निवडणूक द्यायची, आम्ही देऊन दिली असती. पण 700 मतापैकी 500 मतं भाजपजवळ आहे, कशी निवडणूक देणार आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की थोडा विचार काँग्रेसने करावा, टीकाटिप्पणी बंद करावी. संजय राऊतांना माझी विनंती आहे की टीकाटिप्पणी बंद करावी. वस्तुस्थिती ही आहे की पेट्रोल डिझेलच्या क्रायसिसमध्ये निवडणुका झाल्या नाही. मी उमेदवाराचं अभिनंदन करतो, आभार मानतो. ज्यांनी विड्रॉ केले सर्वांचा आभार मानतो. राज्यसभेची सीट मागण्याची हालचाली सुरू झालेल्या आहे. काल त्यांनी भेट सुद्धा घेतलेली आहे. काय सांगतो. नाही, मला वाटतं की यामध्ये नवनीत राणाजी जो निर्णय घेतील तो शेवटी त्यांचा निर्णय आहे. आणि त्यामुळं त्यांचा निर्णय त्यांना घ्यायचा आहे. त्यांनी निर्णय घेतला तर आमचं काही मत नाही. काल सरकारनं जो GR काढलेला आहे ज्यामध्ये मराठ्यांना ओबीसी प्रमाणे सगळ्या सोयी सुविधा मिळणार आहेत, त्यावर ओबीसी नेत्यांनी हरकत घेतलेली आहे. त्यात काही सुविधा मराठ्यांना मिळतात ज्या ओबीसींना मिळत नाही आहे. त्यांचं म्हणणं आहे की सारख्या सुविधा सर्वांना मिळाल्या. मी नक्की त्याच्यामध्ये ओबीसी कॅबिनेट सब कमिटीची बैठक घेऊन त्या निर्णयाचा अभ्यास करील. मराठा समाजाच्या ताटात ते मराठा समाजाच्या ताटातलं काढून काही ओबीसीच्या ताटात राहतं नाही, ओबीसीच्या ताटातलं काढून काही मराठा समाजाला द्यायचं नाही. पण ओबीसीला जर कमी सवलती असतील त्या वाढवल्या गेल्या पाहिजेत का, तर वाढवल्या गेल्या पाहिजे. याकरता मी कॅबिनेट सब कमिटीचा चेअरमन आहे. त्यामध्ये नक्की मी या ठिकाणी चर्चा करेल. आणि आमचे सर्व छगन भुजबळजी आहे, मी आहे, पंकजाताई आहे, सर्वच आम्ही आज कमिटीमध्ये आहोत. जर सरकारला या ठिकाणी वाटलं आम्हाला की ओबीसी नाही काही सवलती मिळाल्या पाहिजे, ओबीसी नाही काय ॲडिशनल सवलती मिळाल्या पाहिजे, मी बमणराव तायवाडेशी बोलेल, लक्ष्मण हाकेशी बोलेल, त्यांनाही चर्चा करेल. आणि ओबीसींच्या सवलती कशा वाढवता येतील याचाही विचार कॅबिनेट सब कमिटीमध्ये आम्ही मांडू. सुप्रिया सुळे यांनी आरोप केलेला आहे की भाजपने तोंड उघडायला लावू नये, या निवडणुकीमध्ये घोडेबाजार झाला असं त्या म्हटलं. सुप्रियाताई, माझी विनंती आहे तुम्ही असं बोलू नका. 65 वर्ष काँग्रेस पार्टीने आणि सत्ताधीशांनी ज्या बदमाशा केल्या आहेत त्या बदमाशा नक्की आम्ही नाही केल्या आहेत. सुप्रियाताईंना विनंती आहे की असं बोलू नका. 1000 गोष्टी आमच्याकडे आहेत त्या आम्हाला उघड कराव्या लागतील. मी 35 वर्ष झाले भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. मी अनेक सरकार बघितले आहेत. त्यामुळं आज जोडून विनंती आहे की असं बोलू नका, महाराष्ट्राला बदनाम करू नका, महाराष्ट्राचे संस्कार संस्कृती घालवू नका,
असं करू नका अशी विनंती त्यांना आहे. सुप्रिया सुळेचे व्याही निवडून आले तर प्रकरण झालेलं आहे तर यामध्ये अनेक खाजगी शिक्षणाचं जे खाजगीकरण होते, खाजगी क्लासेस चालवते, अनेक सामान्य नागरिक रडला जाते. तर शिक्षण प्रणालीमध्ये काही चेंजेस करणार आणि याचा नक्की विचार करू. आपण सांगितलं सुद्धा खाजगी क्लासेसवर नियंत्रण येईल का? तेच सांगतो की आपण सांगितलेला सूचना किंवा आपण सांगितलेला विषय मी पूर्ण अभ्यास करून मांडेल. डिझेल संदर्भामध्ये एक GR आलेला आहे. आता कॅनमध्ये डिझेल जर दिलं तर पेट्रोल पंप नोंदणी आहे, रजिस्ट्रेशन आहे, रद्द केलं जाईल. DG सेट कसे वापरायचे, ट्रिपिंग मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. तर डिझेल मिळणार नाही तर DG सेट कसं भरायचं, इंडस्ट्रीज नाही SOP मध्ये साऱ्या गोष्टी आहे. कसं चालवायचं, काय चालवायचं, कुठली सिस्टीम बंद पडणार नाही याचा विचार केला. त्यामुळं योग्य पद्धतीनं याचा विचार सरकार करेल. आणि जसं असं पुढं हा क्रायसिस संपत जाईल. हा काही अंतिम आदेश नाही आहे. आज थोडा क्रायसिस म्हणून असा आदेश आहे. आपण कोरोनाच्या काळात बघितलं असाल, जेव्हा कोरोनाची लाट होती तेव्हा वेगळा कायदा होता. मग लाट जशी जशी कमी झाली तसं SOP मध्ये आपण सुधारणा केल्या. आज जशी परिस्थिती आहे म्हणून असं आहे. उद्या 8 दिवसांनी परिस्थिती बदलली, पुन्हा चांगलं होईल. त्यामुळं हे काही एकदम आता हे काही अंतिम आहे असं नाही आहे. धीरे धीरे जशी परिस्थिती बनेल तसं आपण त्याला कमी करत नाही. या गोष्टीचा मला अभिमान आहे की देवेंद्र फडणवीस सरकारने, आमच्या सरकारने जो मॅनिफेस्टो दिला होता, जाहीरनामा दिला होता कर्जमाफीचा, तो जाहीरनामा पूर्ण केला. जनतेला जेव्हा निवडणुकीमध्ये आम्ही वचन देतो ते वचन पूर्ण करणे आमची जबाबदारी आहे. ते वचन आम्ही पूर्ण केलेलं आहे. 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी, नियमितला 50,000 हे आम्ही केलेलं आहे. 36,000 कोटी रुपयाचं कर्ज माफ केलेलं आहे. 36,000 कोटी रुपयाचं कर्ज माफ केलेलं आहे. तांतून असूनही कर्ज माफ केलेलं आहे. आणि त्यामुळं याचा संपूर्ण फायदा मी दोन्ही जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून स्वतः या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याला फायदा मिळावा याकरता काम करणार आहे. रोहित पवार यांनी या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना फायदा होणार नाही म्हणून 12 जूनपासून उपोषणाची तयारी केलेली आहे. तेव्हा त्याचा फायदा होणार. त्यांचा तो अधिकार आहे उपोषणाचा. पण डुप्लिकेट कर्जमाफी त्यांनी केली होती. आमच्या सरकारने ओरिजिनल कर्जमाफी केली आहे. विदर्भ के सिंचाई प्रकल्प को सबसे ज़्यादा प्राधान्य दिया गया है. और आने वाले अपकमिंग प्रोजेक्ट देखेंगे तो पूरा विदर्भ का सारा चित्र बदलने वाला. आज अमरावती, बुल्ढाना, वाशिम, यवतमाल की आत्महत्या रोकने वाला. और नागपुर के जो पेज प्रोजेक्ट है उससे 1700 करोड़ रुपए का गोष्ठीकृत को और मजबूत करने के लिए. और हमने नागपुर में तो ये प्रयास किया है कि जितने भी हमारे ये वाटर सोर्सेस है उसको हम रिजुनेट कर रहे हैं. जितने भी मालगुजारी तालाब है उसको भी मजबूत कर रहे हैं. मैंने खुद योजना बनाई है नरखेड़ के लिए 37 करोड़ की. ऐसी जहाँ पे वाटर शेड हुआ है, जहाँ पे वाटर का 800 फीट वाटर नीचे गया है, पानी नीचे गया हुआ है नरखेड़ काटोल में, वहाँ पे सारे जितने भी रिसोर्सेस है 40 सालों से जो छोटे छोटे बंधारे बने हुए हैं, बांध बने हुए हैं, उसको भी हम अच्छा कर रहे हैं. ये सारी सिस्टम को हमने हाथ ले चुके हैं. सबसे बड़ी प्रायोरिटी हमारे लिए वाटर है, वाटर रिसोर्सेज है, उसको मजबूत कर रहे हैं. निश्चित रूप से आपको 3 सालों में जो पानी 800 फुट नीचे गया है वो ऊपर लाने का प्रयास हम करेंगे. और एक आगे जो हमारी चिंता है कि ज़्यादा वाटर स्केर्सिटी बढ़ेगी, वो चिंता हम दूर करेंगे. बावनकुळे जी GDP रेट को लेकर विपक्ष आरोप कर रहा है. देखिए अभी उसके बारे में बोलना ठीक नहीं है. योग्य समय आप बात करेंगे.